ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राखलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी विद्वाची शरण शरण एकनाथा पायी नाथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मङ्गलभवना गोकुळीच्या सुखांत पार नाही रेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्रातस्मरणीय वेदमूर्ती गुरुवर्य ब्रह्मलीन स्वामी बाळकृष्ण महाराज संस्थान अशा स्थानामध्ये दत्तात्रय महाराज उर्फ गौरीनंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं चालू असलेल्या त्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या द्वारा मला प्राप्त झाली असे आपले विकास महाराज सध्या अनेक क्षेत्रामध्ये सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत असे असणारी बालमूर्ती विकास महाराजांनी आग्रह केला आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे तिथं येण्याचं योग मला भरपूर झालं. तेव्हा हे जे स्थान आहे हे स्थान म्हणजे जंगल मंगल. तेव्हा त्रिदिनी कार्यक्रमामध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग तो फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा. या अभंगातून महाराज द्वापर युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले तर त्यावेळेला नेमका काय प्रसंग होता, नेमकी काय स्थिती होती वर्णन महाराज या अभंगातून करतात. कार्यक्रमामध्ये सर्व गावकरी मंडळ, भजनी मंडळ, परिसरातील मंडळी सामील आहे. सर्वांचे या स्थानाबद्दल
अति अति प्रेम आहे. मूळ पुरुष जे झाले ते अवलिया साधू होऊन गेले आणि त्यांच्या प्रती या गावाची परिसराची फार मोठी सद्भावना आहे. हा फक्त 3 दिवसाचा कार्यक्रम, पण त्यांच्या पुण्यतिथी आणि 7 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्यावेळेला फार मोठी गर्दी असते. आता थोडक्यात कार्यक्रम आहे तेव्हा असे कार्यक्रमाला ज्यांनी मला निमंत्रित केलं असेल विकास महाराज, मग त्यांच्या शब्दाने या ठिकाणी येणं झालेलं आहे. किंवा ती कार्याची सेवा करण्यासाठी निवडलेला म्हणून आज सर्वांच्या परिचित आहे. हे स्थान म्हणजे गंगामी मंगल. आलं लक्षात? तसं शहर में जिहाद, गाव में बंदी और जंगल में मंगल असं म्हटलेलं आहे. सुंदर स्थान आहे, मनाला आनंद देणारा स्थान आहे आणि सर्वांच्या भावनेचं हे स्थान आहे. तेव्हा या प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला आहे. अगदी छोटा पण सुंदर गोड असा आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी. तेव्हा आज आहे कार्याची सेवा. कालानंतर मग झाला. आपल्या वारकरी पंथामध्ये कार्याला महत्व आहे. काला झाला की कार्यक्रम संपला. ज्याप्रमाणे समुद्राला प्रप्त झाल्यानंतर जशी गंगेची धाव संपली जाते, मंदिरावरती कळत चढवला की मंदिराचं काम संपलं जातं. आता आखाड्यामध्ये दोरीची कुस्ती झाली की आखाडा संपला जातो. त्याप्रमाणे सप्ताहामध्ये कार्याचे कीर्तन झाले की कार्यक्रम संपला जातो. काला म्हणजे 2 वस्तूची कथा करणं, याचं नाव काला आहे. काला हे केवळ ओल्या वस्तूमध्ये नाही आणि काला हे नाव केवळ कोरड्या वस्तूमध्ये नाही. काला हे नाव प्राप्त होण्यासाठी एक वस्तू ओली आणि एक वस्तू कोरडी असावी. तर काल्याचे प्रकार कसे 3. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिना साधने, नामाची प्रेमाची एकता करणं हा एक काला, दही आणि लाही याची एकता करणं हा एक काला, आणि जीवशिवाचा ऐक्य होणं हा एक काला. तर या 3 काल्याचं फल असं, दही आणि लाही हा जर काल आपण भगवंताचे चिंतन करून कथा ऐकून गाऊन हा जर काला सेवन केला तर त्याद्वारा आपला स्थूल देह पवित्र होतो. नाम आणि प्रेम अर्थात भगवंताचं नाम प्रेमाने गायलं तर त्याद्वारा लिंग देह अर्थात आपलं मन पवित्र होत असतं. आणि अंतिम जो महत्वाचा काळ देवशिवाचा ऐक्य होणं हा महत्वाचा काळ. हा जर काल आपण सेवन केलं तर त्याद्वारा आपला कारण देह नष्ट होतो. अर्थात आपलं अज्ञान जातं. अर्थात जन्म मरणाची दुःखाची परंपरा संपली जाते. म्हटल्यानंतर इतर देवांचं चरित्र सांगता येत नाही. काल्याचे कीर्तन म्हटल्यानंतर त्या प्रसंगी फक्त भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये असताना ज्या काही लीला केल्या, जे काही चरित्र केलं, तर त्याबद्दल काय करा तुकाराम महाराजचे प्रमाण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये असताना भगवंताने जे काही चरित्र केलं तर त्याचा काय करा, फक्त उच्चार करा, आचार करू नका. आचार करा ते जीवन कोणाचं, प्रभू रामचंद्राचं आहे. आणि उच्चार करा ते जीवन कोणाचं, तर भगवान कृष्णाचं आहे. विठ्ठला विठ्ठल जगाच्या पाठीवर हे दोन अवतार अलौकिक असे अवतार झाले. इतर अवतारापेक्षा धर्मकार्य या दोन अवताराकडून झालेलं आहे. राम अवतार आणि कृष्ण अवतार या दोन अवतारामध्ये फार मोठी भिन्नता आहे, फार मोठा फरक आहे. एक अवतार सूर्यवंशात तर एक अवतार चंद्रवंशात. हे प्राचीन असे वंश आहे. एक अवतार त्रेतायुगात, एक अवतार द्वापार युगात, एक अवतार भर उन्हाळ्यात, एक अवतार भर पावसाळ्यात, एक अवतार दिवसा 12 वाजता, एक अवतार रात्री 12 वाजता, एक अवतार शुक्ल पक्षात, एक अवतार कृष्ण पक्षात, एक अवतार नीती प्रधान तर एक अवतार प्रीती प्रधान, एक अवतार आकर्षण करणारा तर एक अवतार आदर्श देणारा, एक अवतार राजग्रहात तर एक अवतार कारागृहात, एक अवतारामध्ये एकच पत्नी तर एक अवतारामध्ये अनेक पत्न्या. विठ्ठला फार मोठी भिन्नता आहे. पण दोन्ही अवतार एकच आहेत. राम तोच कृष्ण आणि कृष्ण तोच राम आहे. काय की कृष्ण अवताराचं चिंतन अनेक संतांनी केलं, फार फार केलं. सगळ्या संतांमध्ये नाथ महाराजांनी फार मोठं लिखाण केलं कृष्ण चरित्राच्या बद्दल. तेव्हा नाथ महाराज बोलतात, मागाने एक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले, विधी वेदाला जविले, व्यभिचारी आदी धले निजपद, अवतारी अवतरला देव, परिजान अवतारी चांगला, देवान कळ्या विप्राव, आगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या जीवनामध्ये अगम्य स्वरूपाच्या लीला केल्या, अलौकिक अशा लीला केल्या की ज्या देवाच्या लीला मोठमोठ्या देवांना देखील कळत नाहीत, अशा त्या लीला सामान्य जीवांना कशा कळतील. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलं तर त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने प्रेमाने जर उच्चार केला, विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करीतो स्मरण, ते कर्मची तोडी कर्म बंधन, ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण जन्मधरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगात प्रसिद्ध झालं. तेव्हा देवाने केलेली चोरी जर ती आपण मुखाने गायली, आता कानाने श्रवण केली तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी गीते गाता, श्रीकृष्णाची चोरी गीते गाता, सुवर्ण सह्या पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असला आणि त्याने जर भगवंताचं चरित्र श्रवण केलं, त्याने जर भगवंताची कथा श्रवण केली, त्या व्यक्तीने भगवंताचं कालचे कीर्तन श्रवण केलं तर तो त्या पापातून मुक्त होतो, निर्दोष होतो. विठ्ठला आणखी त्याला बंधन आहे. त्याने जर खंत व्यक्त केली, पश्चाताप व्यक्त केला, अनुताप व्यक्त केला, हे नको ते कर्म माझ्याकडून घडलं गेलं, ही माझी चूकच झाली, तेव्हा हे सांभाळून घ्यावं, मला माझं पाप नष्ट करावं,
आणि असा भाव आणि धारण करून जर भगवंताचं गुणगान त्याने ऐकलं, कथा श्रवण केले, चरित्र ऐकलं तर तो मनुष्य पापमुक्त होतो. विठ्ठला भगवंताने गोकुळात जो अवतार धारण केला त्याला एकच कारण नसून बरेच कारण. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला कारासी, पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतला से. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार. असे बरेच कारण समोर करून भगवंताने गोकुळामध्ये कृष्ण अवतार धारण केला. गोकुळातच का केला तर गोकुळ गाव हे फार मोठं भाग्यवान होतं, फार मोठं पुण्यवान होतं. एकतर तिथं गाईच फार होत्या आणि सगळे माणसं सज्जन होते. विठ्ठला भगवंताचा प्राण म्हणजे गोमाता आहे. भगवंताचे प्राण बरेच आहेत. त्यामध्ये संत आहेत, त्यामध्ये ब्राह्मण आहे, त्यामध्ये गुरु आहे, त्यामध्ये पतिव्रता आहे, त्यामध्ये बरेच आहे. ते धर्माचं आचरण करतात काटेकोरपणाने, त्याला देखील भगवंताचा प्राण म्हटले. तेव्हा गोमाता भगवंताचा प्राण. अशा त्या गायी गोकुळामध्ये फार होत्या गायी, असंख्य गायी. गोकुळात फार गायी म्हणून त्याचं नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. विठ्ठला तर मी जे घडलं तेच सांगणार, दुसरं काही अडतीला सांगणार नाही. तर जे घडलं तेच. तर भगवंताने गोकुळामध्ये असून अनंत लीला केल्या. भगवान त्या परिसरामध्ये बरेच काही वावरले आणि फार दिवस राहिले असं नव्हे, फार कमी वर्ष राहिले. गोकुळामध्ये भगवान फक्त 11 वर्षापर्यंतच आहे. 11 वर्षाच्या आतच. नंतर तिथून मथुरेत गेले. कृष्ण मामा कंस मामा त्याला ठार केलं. आपले आजोबा उग्रसेन महाराज यांना गादीवर बसवलं, त्यांना राजा केलं. आपण नाही राजे झाले पण त्यांना राजा केलं. आजोबाला राजा बनवलं आणि त्यांना सहकार्य केलं दोघांनी, भगवान दादा आणि भगवान कृष्ण. अशा त्या मथुरेमध्ये भगवान 14 वर्ष राहिले. 14 वर्ष. तिथून काही कारणास्तव भगवान डायरेक्ट रचियाला गाव सागराची पोटी म्हणजे समुद्रामध्ये द्वारका नगरची स्थापना केली. मोठं नगर निर्माण केलं, सोन्याची नगर केली. तिथं भगवान जाऊन राहिले, सर्व लोकांना घेऊन गेले रातोरात. पण तिथं गेल्यानंतर भगवान मात्र राजी झाले असं चिंतन. गड्यानो राधा किरे झाला, गड्यानो राधा किरे झाला, सुवासनी वेदना, सुवासनी वेदना, सुवासनी वेदना, गड्यानो राधा किरे झाला. अवतीर्ण होऊन हे केली जातात ते करत आहेत. अशा त्या गोकुळामध्ये भगवान जे जन्माला आले त्याचं कारण तिथं बरेच घर होते, अनेक घर होते. तर ज्या घरी अवतार धारण केलं ते घर कोणाचं? बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी,
आनंद द्या नरनारी माळ मारली माळ आनंद द्या नरनारी आनंद द्या नरनारी बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. घरं अनेक होते पण भगवान तिथं नाही अवतीर्ण झाले. नंदाच्या घरीच अवतीर्ण झाले का? कारण ते घर फार इतर घरापेक्षा आगळं वेगळं घर होतं, फार प्रतिमान घर होतं. ज्यांच्या पोटी हे भगवंताने जन्म धारण केला, अवतार धारण केला ते एक यशोदा माता आणि वडील म्हणजे नंद. जे आनंद देतात त्यांना नंद म्हटलेला आहे आणि जी यश देते तिला यशोदा माता म्हटलं. विठ्ठला भगवान तिथं यश असतो, तिथं भगवान तिथं आनंद असतोच आणि सर्व आहे. तर गोकुळामध्ये नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी अवतीर्ण झाले. कोण? कृष्ण बाळकृष्ण. अर्थात देवाला जशी उपाधी लागली त्याप्रमाणे भगवंताला तसे तसे नाव प्राप्त झाले. बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे बाळकृष्ण आणि राधेबरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे राधाकृष्ण. बरोबर आहे ना? आणि गायी चारताना भगवंताला म्हटलेलं आहे गोपाल कृष्ण. आणि भगवद्गीतेमध्ये जी गीता आहे 18 अध्यायाची, त्या गीतेमध्ये भगवंताला म्हटलेलं आहे भगवान कृष्ण. बालकृष्ण, राधाकृष्ण, गोपाल कृष्ण, भगवान कृष्ण. राधाकृष्ण, राधा ही भगवंताची शक्ती होती. भगवान वेगळे राधा वेगळी असं नव्हतं, एकच. आपल्या इकडे एवढा मानपान नाही पण तिकडं फार मोठा मानपान. अगोदर राधा नंतर कृष्ण नाव घेतात. अगोदर राधेचं नाव नंतर कृष्णाचं. श्याम राधे कोई न कहता कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. राधा के बिना श्याम राधा कहते राधे श्याम. श्याम राधे कोणी न कहता कहते राधे श्याम. राधेचा फार मोठा अधिकार. म्हणून शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगताना राधेचं नावच घेतलं. का घेतलं नाही? तर राधेचं नाव जर शुकाचार्याने घेतलं तर त्यांना 6 महिने समाधी लागायची. 6 महिने. आणि आपल्याला जर समाधी लागली तर या राजाचा उद्धार कोण करणार? त्याला 7 दिवसात भागवत सांगायचं, त्यातून त्याचा उद्धार करायचा. याकरता थोडं भागवत केलं पण राधेचं नाव नाही घेतलं. विठ्ठला मात्रेन मूर्छा शान मासिकी भवेत. उत्तम सांगितलं की रुक्मिणीचं नाव सोडलं, राधेचंच काय घेतलं? रुक्मिणीचा अधिकार फार मोठा आहे. रुक्मिणीचं माहेर तर तसं महाराष्ट्र आहे. लक्षात आपला देखील मानपान फार मोठा आहे. आपण महाराष्ट्र काय कमी नाही देशामध्ये. विठ्ठला
बाळकृष्ण कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी, नंद कोण भगवंताचे वडील, तसे बरेच नंद त्या परिसरामध्ये होते. ती भूमी होती कोणती? व्रजभूमी तिला नाव आहे, व्रजभूमी. त्या परिसरामध्ये बरेच नंद होते. 9 नंद, 9 उपनंद, 6 वृषभानू, 2 वृषभानू वर आणि 1 नंदराज, असे ते नाव. ते नाव जशी गायीची संख्या असेल त्यावरून ती नावं मिळत असत. ती पदवी त्यांना मिळत असे. नंद ही पदवी त्यांनाच की ज्यांच्याकडे 9 लाख गाई, आणि उपनंद ही पदवी त्यालाच की ज्याच्याकडे 5 लाख गाई. वृषभानू ही पदवी त्यालाच की ज्याच्याकडे 10 लाख गाई. ऐकून तर घ्या. आणि ज्याच्याकडे 50 लाख गाई त्यांना संज्ञा होती वृषभानू वर. आणि ज्यांच्याकडे कोट गाई, 100 लाख ते बाई, ज्याच्याकडे कोट गाई त्याला म्हणत असत नंदराज. विठ्ठला कोणी म्हणतील एवढ्या गाई असतीलच कशा, पासल्याच कशा असतील, तर ते भगवान आहे. भगवंताची बरोबरी कोण करणार? भगवंताची बरोबरी कोणी करू शकत नाही, कारण ती भगवंताची योग माया आहे. जागा जरी एवढीशी असेल तर त्यामध्ये लाखो जीव बसतील. ही भगवंताची शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून भगवंताच्या करणेला जगामध्ये तोड नाही जोड. आणि म्हणून भगवंताचा नाद कोणीच करू नये. भगवंताच्या नादामुळे कोणी टिकणारही नाही. अनेकाने प्रयत्न केला पण सगळे ते फेल गेले. विठ्ठला बाळकृष्ण कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी होते न झाले, पण पुढे काय? आनंद आनंदला नरनारी. आनंद ही जीवनाचं सार आहे. आनंद नसेल, सुख नसेल, शांती नसेल, समाधान नसेल तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? जीवनामध्ये आनंद असावा, माणसाने आनंदी राहावे. आणि हे ग्रह आहेत आपल्या पाठीमागे, ते आपल्या जीवन आनंदी करू देऊ शकते. याकरता मनपूर्वक देवाची भक्ती करावी. काही अडथळं आलं तर माणसाने देवाचं नामस्मरण करावं. भगवंताच्या नामाने काय होत नाही, सगळ्या गोष्टी सफल होतात, अनिष्ट गोष्टी जातात आणि इष्ट गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात. विठ्ठला नरनारी. गोकुळा जेवढे नर, गोकुळा जेवढ्या नारी, त्या सर्वांना भगवंताच्या जन्माचा अवताराचा आनंद झाला. आनंदल्या नरनारी. एरवी काही बालक जर जन्माला आले तर त्यांचा आनंद सर्वांनाच होत नाही. काही बालकाचा आनंद घरापुरताच राहतो, तो शेजाऱ्याला देखील होत नाही. काही मुलांचा आनंद घर अधिक शेजारी इथपर्यंत जातो, तो गल्लीला होत नाही. एखाद्या मुलाचा आनंद घर शेजारी एखादी गल्ली, सर्व गल्लीला होत नाही. पण देवाच्या जन्माचा आनंद पुऱ्या गावाला झाला. आनंदला नरनारी.
असा आनंद सागर भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरण झाल्यामुळे आता त्या गोकुळामध्ये सुखाला काय कमतरता आहे? गोकुळीच्या